जिल्हा परिषद सदस्य श्रीरामभाऊ गायकवाड, तसेच दुसरे मित्र राहुलभाऊ लांडे आणि त्याचप्रमाणे बापूसाहेब पाटील साळुंखे व बचत गटातील सर्व पदाधिकारी, महिला व सर्व मंडळी. प्रभाग संघ वार्षिक साधारण सभा म्हणजे याचा उद्देश असा असतं की आपण वर्षभरामध्ये काय केलं, म्हणजे खेळते भांडवल असन, तुमचं काय लेखाजोखा असन, हे सर्व मांडणं किंवा हिशोब ठेवणं. म्हणजे ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, सर्व कोणतीही संस्था असो, त्याचं ही सर्वसाधारण सभा ही होत असते. म्हणजे यामध्ये भगाव असेल किंवा डावाळा असेल, हे बरेचसे गावं असे की त्यांनी चांगल्या प्रकारे यांची टक्केवारी आहे. परंतु खांबाळा असेल, वायजापूर ग्रामीण असेल, जांभरगाव, सटाणा, लाडगाव, तिथं टक्केवारी थोडी कमी आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत जांभरगावला 40 गाव तालुका इथून साहेब आले होते. त्यांनी सांगितलं का तुमच्या गावामध्ये साधारणतः महिला किती आहेत. त्यांनी सांगितलं 800 महिला आहे आणि बचत गट सांगितले. तर त्यांनी सांगितलं तर कमीत कमी याच्यामध्ये 50 ते 60% म्हणजे जवळपास 100%च महिला या बचत गटामध्ये सहभागी झाल्या पाहिजे. तर आमच्या तिथं बहुतेक 139 महिला कधी सहभागी आहे. त्यांनी त्याच्यात नाराजी व्यक्त केली. तर आमचं एकच म्हणणं आहे का, म्हणजे गायकवाड साहेब असतील किंवा तुमचे सर्व पदाधिकारी असतील, आपल्या तालुक्यामध्ये गटामध्ये खूप चांगलं काम आहे, परंतु अजूनही चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण कराल अशी मी आशा बाळगतो. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला थोडा उशीर झाला आणि आपण जे बोलवलं आणि आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी श्रीरामभाऊ असतील, पप्पूभाऊ असतील यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भगवान भाऊ. परत एकदा त्यांचं आपण स्वागत करू. स्वागत श्रीराम भाऊ. आणि अजून 2839 महिला आपल्याला अभियानात आणायचे. आपलं ते उद्देश आहे अभियानाचं, ते ठरवून दिलेलं आपल्याला तेवढं आपण कमी आहे. त्याच्यानंतर आपण 248 पैकी 243 समूहांना खेळते भांडवल 30,000 रुपये प्रमाणे आतापर्यंत जसं अभियान चालू झालं 66,60,000 रुपये आपण जो त्यांचं खेळतं भांडवल आहे गटांचं जे शासन देतं एक बचत म्हणून ते आपण त्यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर बँकेचं कर्ज आपल्याकडं SBIच्या 2 ब्रँच आहे. बँक ऑफ महाराष्ट्राची एक आहे, ग्रामीण बँक एक आहे, बँक ऑफ बडोदा आहे आणि HDFC येवला यांच्यामार्फत आपल्या जे 248 समूह आहे त्याच्यापैकी आपण 173 समूहांना 9,21,92,000 रुपये हे आपण बँकेचं कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर समूहांची बचत, शासनाचं अनुदान, बँकेचं कर्ज आणि काही आपल्या प्रभागासाठी वेगवेगळ्या योजना चालू आहे. म्हणजे उत्पादक गट असन, IFC असन, अवजार बँक असन, याचा सगळा जर एकत्रित विचार केला तर आपल्या प्रभाग संघामध्ये सगळी एकूण जी काही आर्थिक देवाणघेवाण चालू आहे ती 14,90,02,00,000 रुपयाची चालू आहे. हे असं आपलं एकंदरीत आपला आराखडा आहे, कामाचा आर्थिक आराखडा आहे किंवा याच्यामध्ये भौतिक आकडे पण आहे. पण मला सांगायला आनंद वाटतो भाऊ का आमचे हे समूह आहे हे सक्षम आहे. थोडंफार असतील पण मग या विकासाच्या मार्गाने आहे. त्यांना समूहाची गोडी लागलेली आहे, त्यांची बचतीची आवड, त्यांची मीटिंगची आवड आणि जे काय बँकेचं कर्ज घेतलेलं आहे ते परतफेडीचं हे यांचं संतुलन एकदम चांगलं आहे. आणि हे असल्यामुळं शासनाने आपल्या प्रभागासाठी मग चांगला प्रभाग असल्यामुळं आदर्श प्रभाग म्हणून निवड झालेली आहे 1 एप्रिल 2025 पासून. तर त्याचे बी आम्ही जे काही प्रशिक्षण असतात, आदर्श म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे, का आपण ज्या चुका होत आहे त्या टाळल्या पाहिजे आणि इतरांपेक्षा कुठेतरी आपण सरस असलं पाहिजे, यासाठी तो आदर्श प्रभाग म्हणून शासनाने आमच्या प्रभागाची नियुक्ती केलेली आहे. आणि या आदर्श प्रभागाअंतर्गत वेगवेगळ्या योजना म्हणजे त्याच्यामध्ये व्याजाचं कमतरता म्हणजे व्याज कमी टक्क्याने असेल, निमित्त मात्र असेल. आता आमची एकात्मिक शेती प्रभाग ही आदर्श प्रभागामध्ये आलेला आहे तर त्याला वार्षिक फक्त 2% वार्षिक 2% म्हणजे नसल्यातच जमा आहे. त्याच्यानंतर उत्पादक गटाचं आहे त्याचं वार्षिक 7% व्याजदर आहे. आज
समाजामध्ये पाहिलं तर एवढे स्वस्त कर्ज कुठं भेटत नाही, पण एवढे आम्ही शासनाच्या आणि या महिलांच्या सहकार्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे. कारण की किती जरी शासनाची योजना चांगली असली तर पण ते राबून घेणारे, समजून घेणारे आणि त्याचा लाभ घेणारे पण असले पाहिजे खाली. कारण की खाली जरच गट नसतील, समूह नसतील, त्याचं वापरणारं नसेल तर आम्हाला पण निधी आणता येत नाही. कारण की निधी खर्च होणं महत्त्वाचं आहे. आज आमच्या अभियानाने शासनाने आम्हाला शासनाचा तो अनुदानामार्फत निधी येतो, तो 2,91,08,000 रुपये. पण त्याच्यापैकी आमचा फक्त आज खात्यावर शिल्लक आहे 4 लाख रुपये. किती लाख रुपये? म्हणजे आम्ही जवळजवळ 90 ते 95% निधी हा महिलांमध्ये त्यांच्या कामासाठी, आर्थिक अडचणीसाठी फिरवतोय. म्हणजे तो पैसा पडून नाही आहे. हे काम ह्या प्रभाग संघाचं खासियत आहे. कारण की पैसा आला तर घ्यायचं कसं, वापस होईल की नाही या धाकापायी तो महिलांमध्ये, गटांमध्ये वाटप होत नाही. पण इथं आल्यापासून आणि मी जसं प्रभाग संघ चालवतोय तर आमचं पैसा देण्यामध्ये जास्त भर आहे. म्हणजे लोकांना पैसा दिला तरच सुचतो. तरी आमचं प्रभाग संघाचं असं कामकाज आहे. हे आम्ही तुम्हाला याची थोडक्यात ओळख करून दिली. तर याच्यामध्ये अजून एक छोटासा एक प्रोग्राम आम्ही ठेवला होता, ज्यांनी वर्षभर चांगलं काम केलं आहे त्यांचं प्रभाग संघाच्या वतीनं सत्कार झाला पाहिजे. म्हणजे ज्यांचा सत्कार झाला किंवा ज्यांचं काम चांगलं आहे त्यांना जर सन्मानित केलं तर बाकीचे जे सदस्य, बाकीचे जे कर्मचारी, त्यांना पण आपण त्यांच्या तुलनेत का मागं राहिलो, कसं राहिलो, तर आपण बी चांगलं काम केलं तर आपला बी सत्कार होईल. तर मी मान्यवरांना विनंती करतो की तुमच्या हस्ते 4 पारितोषिक किंवा 4 सत्कार तुम्ही द्यावं. त्याच्यानंतर आमचे 21 सत्कार आहे ते आम्ही प्रभाग संघाच्या अध्यक्ष सचिवांच्या हस्ते करू. त्याच्यानंतर आमचं एक छोटंसं आमची एक दुखणं आहे. कारण की आम्हाला आहे ना एवढ्या 19 प्रभागाचं गाव आहे, पण आम्हाला हक्काची ती म्हणजे गावठाणाचे आसन कुठले आसन, पण एवढा मोठा व्यवहार चालवण्यासाठी आम्हाला जागा नाही आहे. त्याच्यासाठी कार्यालय नाही स्वतःचं. आम्हाला कधी बी त्या धनगरांसारखं बिरड उचला लागेल. तर घिसाड्यासारखं म्हणा, कसं बी म्हणा, पण मग कारण त्याचे फॉर्मॅट असतात, प्रस्ताव असतात, ठराव असतात, वचननामे असतात, देण्या घेण्याचे पावत्या असतात, रेकॉर्ड असतात, संपलं का ठेवावं लागतं. शासन आम्हाला जे वस्तू घ्यायला पैसे देतं ते ठेवायला जागा नाही आणि मी ती घेऊ शकत नाही. त्यासाठी बोर्ड असतो, घड्याळ असते, त्याला पाण्याचं पिण्यासाठी टीप, काय भरपूर वस्तू देतं शासन. कारण महिला बस नाही, त्याला शौचालय राहील असं कोणती व्यवस्था नाही आहे. तेवढी एक आमची कमीची बाजू आहे आणि ती आम्ही पूर्ण करू शकत नाही. कारण की त्याला प्रशासनाचं बी तेवढं पाहिजे तेवढं सपोर्ट मिळत नाही. पण आम्हाला तुमचं तिघांचा 100% सपोर्ट मिळेल आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये आमच्या महिलांसाठी एक पदराचं का होईना 40x60चं म्हणजे महिला बसतील आणि आमचे सगळे म्हणजे ते ऑडिट होईल, सभा होतील, मिटिंग होईल दर महिन्याच्या. काही आमचे वस्तू आले, साहित्य आले ते ठेवता येईल असं आम्हाला तुम्ही हक्काचं तुमच्या प्रयत्नातून मिळून द्यावं या प्रभागामध्ये जिथं कुठे शक्य होईल. असं काही नाही, कारण की आम्ही मी विनंती करतो आणि त्यासाठी आमचं निवेदन आहे ते तुम्हाला आम्ही निवेदन जाताना देऊ. तर या ठिकाणी आपले घायगावचे माजी सरपंच हरिभाऊ साळुंके हे पण आले, त्यांचं पण आपण उमेद अभियानाचे टाळीनं स्वागत करू. स्वागत. त्यांचा सत्कार ग्रामसंघाच्या अध्यक्षते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सत्कार कोषाध्यक्ष या ग्रामसंघाचा सत्कार होणार आहे, त्यांनी समोर यायचं आहे. त्यांचा सत्कार भगवान भाऊ साठे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला धन्यवाद. उभं राहा. दोघे बी हात लावा. एका समोर या ना, इकडून आणता येईल, खाली करा ते. हां, तर या समूहासाठी आपण टाळ्या वाजवू. स्वागत. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. स्वागत. घ्या आपले अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष प्रभाग संघाचे यांनी मान्यवरांना निवेदन द्यायचे. स्वागत. आरतीताई निवेदन घ्या.
आणि त्यांची निवडून आल्यापासून आपल्याला प्रभाग संघाच्या वतीनं सत्कार बी करायचा होता, पण आपण त्यांना स्वतंत्र न बोलवता आपल्या प्रभाग संघाच्या वार्षिक सभेलाच बोलवलं आहे. थोडी लेट झाली आमचीवाली. आम्ही मूल्यांकन केलं, प्रमाणपत्र, बक्षीस, चांगलं काम याचं आम्ही मूल्यांकन करून एकंदरीत सगळा कार्यक्रम आखला आणि मगच याचं नियोजन केलं आणि तुम्हाला बोलवलं. तर खरंच आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी मिळालेले आहे, कारण की लोकप्रतिनिधींची जेव्हा आपल्याला साथ मिळेल तेव्हाच आपले जे मोठे स्वप्न आहे ते साकार होतील आणि ते साकार करतील अशी आपण सगळ्यांनी आशा बाळगू. आणि त्यांना आपल्याला वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानू. सगळं टाळे वाजून त्यांचा सत्कार बी करू. स्वागत.